तुम्हालाही माहिती होतं का? मलाही माहिती नव्हतं. मला हे श्री क्षेत्र मोराळे पेठला गेल्यानंतर समजलं, की श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार आहेत. आणि याच महाराजांनी गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्रामध्ये कार्य केलं आहे. गाणगापूर, औदुंबर, वाडी या दत्तक्षेत्री नक्की जा. परंतु जीवनामध्ये एकदा तरी मोराळला जायला विसरू नका. कारण दत्तभक्तीचं खरं मार्गदर्शन करणारे गुरुवर्य काकांसारखे, बंडूदादांसारखे दत्तभक्त फार थोडे आहेत. तुम्ही दत्तक्षेत्रांच्या वाऱ्या तर करता, पण तुम्हाला त्या ठिकाणी दत्तगुरूंच्या कोणत्या लीला घडल्या हे माहिती आहे का? मलाही माहिती नव्हतं. मला ह्या सर्व लीला गाणगापूर, औदुंबर, वाडी या ठिकाणी काय घडलं ते मोराळमधील गुरुवर्य काका आणि बंडूदादा यांच्या प्रबोधनामधून कळालं, की जे गुरुचरित्रामध्ये नमूद आहे श्रीपाद स्वामींच्या लीला किंवा श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांच्या लीला या मला मोराळमध्ये गेल्यानंतर कळाल्या. मला मोराळमधला भक्तिमार्ग साधा, सोपा आणि फार प्रभावी वाटतो. कारण आपल्याला कुठेही न जाता हा भक्तिमार्ग आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे. जर तुम्हाला मोराळ येथील भक्तिमार्गाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला इथं येण्या अगोदरच 2-2.5 महिने किंवा 3 महिने तुम्हाला घरामध्ये दत्त महाराजांचं भक्तिमार्ग मांसाहार मद्यपान बंद करून करावं लागतो. आणि तुम्हाला मोराळची विशेषता अशी आहे की तुम्हाला इथं येण्या अगोदरच तुमच्या भक्तीनुसार घरामध्ये तुम्हाला 30%, 40%, 50% तुम्हाला फरक घरामध्येच पडतो. हे मला इथलं फार आवडलं. तुम्हाला मोराळमधला नेमका भक्तिमार्ग इथलं प्रबोधन कार्य ऐकल्यानंतर कळेल. आणि इथलं प्रबोधन कार्य असं आहे की तुमचं डोळं उघडतं. मांसाहारामुळे नेमकं काय आपलं किती नुकसान होतंय, मांसाहार मद्यपानामुळे आपण कसं चुकतोय, आपण कसं चुकीच्या मार्गाने आपला त्रास सोडवायला जातो. परंतु सरळ सोप्पा मार्ग हा भगवंताने मोराळ क्षेत्रमार्फत आपल्याला दिलेला आहे. जर आपल्याला हा मार्ग बघायचा असेल तर आपण युट्यूबवरती व्हिडिओ क्रमांक 177 बघू शकता. तुम्हाला घरामध्ये बसून सगळा भक्तिमार्ग गुरुवर्य काकांनी घरापर्यंत पोहोचवलेला आहे. मोराळे दत्त मंदिराला मी माझं मानतो, कारण खऱ्या अर्थानं मला इथून दत्तगुरू कळाले. गुरुवर्य काका, बंडूदादा, शिवदत्त महाराज यांच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं शब्द अपुरे पडतील. म्हणून मी एक सेवेकरी म्हणून सर्व सेवेकरांना, दत्तभक्तांना एक विनंती करतो, आपण जर क्षेत्र गेला असाल, आपणास या क्षेत्राबद्दल जी काही अनुभूती, प्रचिती आली असेल याचे व्हिडिओ तुम्ही तयार करून तुमच्या सोशल मीडियावरती अपलोड करू शकता. ही पण एक सेवाच आहे. जर कुठे बाहेर फिरायला गेलो, फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आपण व्हिडिओ करून अपलोड करतो, तर मग दत्तक्षेत्र गेल्यानंतर आपल्याला प्रचितीचे व्हिडिओ अपलोड करण्याकरता काय हरकत आहे? आपल्या जे हृदयामध्ये सत्य आपला अनुभव तेच बोलायचं आहे.